एकूण खर्च 1.5 लाखाचा 3 वर्षाचा आहे. 30,000 रुपयाचं उत्पन्न झालं. अधिक जर यावर्षी शेती केली असंच जर झालं तर आम्हाला आत्महत्येशी पर्याय नाही. गेली 3 वर्ष सातत्याने नापिकीचा सामना करणारे मुरलीधर राऊत यंदा पेरणी करणार नाहीयेत. आतापर्यंत पेरणी करून कर्जबाजारी होऊन एवढे दिवस झाले. आता ते कर्ज फेडण्याच्या आमची आता लायकी राहिलेली नाही. आणि परत आता शेतीची जर पेरणी आम्हाला करायची झाली तर आम्हाला कोणी कर्जही देणार नाही. बँका देखील आम्हाला कर्ज द्यायला तयार नाहीत. आणि अशा अवस्थेत आता याच्यानंतर आम्हाला पेरणी करणंच दुरापास्त आहे. प्रायव्हेट सावकार पैसे देत नाहीत आणि जवळ शेतीला लावायला पैसा नाही. मग शेती वाहण्यासाठी पैसा आणायचा कुठून? त्याच्यापेक्षा शेती पडीत पडली ती पुरते. कारण शेती वाहून उत्पादन होऊन आपली परिस्थिती सावरेल अशी विश्वास राहिला नाही. शेतीसाठी पैसा घालवून हाती काहीच पडलं नाही. त्यापेक्षा शहरात जाऊन मजुरी केलेली बरी असं या शेतकऱ्यांना आता वाटायला लागलं. शेतकऱ्यासाठी त्याची शेती हीच त्याची माय असते. मात्र आज अशा दुर्दैवी स्थितीत विदर्भाचा शेतकरी आला आहे की त्याला आपल्या मायेला वाळीत टाकण्यासाठी सामूहिक निर्णय घ्यावा लागतोय. खरंच शेतकरी पेरणीवर बहिष्कार टाकेल की नाही हे तर पेरणीची वेळ आल्यावरच कळेल. मात्र आज असा निर्णय घ्यावा लागतो आहे हीच देशाच्या शेतीची शोकांतिका आहे. दुष्काळ, नापिकी, अवकाळी, कमी पाऊस अशा निसर्गाच्या फेऱ्याबरोबरच सरकारकडे असलेल्या धोरणांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना हा निर्णय घ्यावा लागलाय. काय झालेलं आहे की शेती संपूर्ण तोट्याचा व्यवसाय झालेला आहे आणि हा सरकारी धोरणाचा परिपाक आहे. ही बाब जेव्हा स्पष्ट झाली त्यावेळेला मी साधं सरळ शेतकऱ्यांना हेच म्हटलं की आपण काही सरकारसोबत भांडू शकत नाही. मग जो व्यवसायच मुळामध्ये तोट्याचा आहे तो व्यवसाय करायचा कशाला? त्या दृष्टिकोनातून मी आता शेतकऱ्यांना हे आवाहन केलेलं आहे की शेती सोडून तू काहीही कर, मी तुझ्यासोबत आहे. पीक नाही, उत्पन्न नाही आणि पैसेही नाहीत अशा परिस्थितीत मुलींना शिकवण्याची चेन या शेतकऱ्यांना परवडत नाहीये. BA फर्स्ट इयर झालं माझं अमरावतीला VME कॉलेजला. आता सेकंड इयरला आहे. फर्स्ट इयर मी रेग्युलर केलं पण आता आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे म्हणून मी घरी आली. आता सध्या पैसे नसल्यामुळे सततची नापिकी चालू आहे सर आणि पैसेच नाही आहेत ना शिकण्यासाठी समोर. त्याच्यामुळे मग आम्ही शिक्षण सोडून घरीच आहे. नापिकी आणि कर्जाच्या बोझ्यानं हे शेतकरी इतके पिचलेत की आता शेती करणंच त्यांना नकोसं झालंय. अकोला, यवतमाळ, वाशिम मधल्या शेतकऱ्यांनी तरी असाच निर्णय घेतलाय. ही धोक्याची घंटा असून तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. यवतमाळहून कपिल श्यामकुवर, वाशिमहून प्रणय निर्वाण, अकोल्याहून उमेश अलोनेसह सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर.